मित्रांनो, आज आपण प्रदीप आंबेकर म्हणजे आमचे बंधू प्रदीप पाटील यांच्या शेतावर आहेत. या ठिकाणी आज कलिंगडाचं हार्वेस्टिंग चालू आहे. तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी सहकुटुंब वनभोजनच म्हटलं तरी चालेल, हे वनभोजन या ठिकाणी चालू आहे. आज हे बघा, या ठिकाणी आमची बहीण, हे आमचे भाऊजी, हे गीताबेन, हां हे प्रदीप, हे आमचे शेतकरी आमचे बंधू हे आहेत इथे. हे आमचे रावत बंधू आलेले आहेत तिथे. आणि थोड्या वेळात आम्ही आता कलिंगडाचे हार्वेस्टिंग करत आहोत. तत्पूर्वी आम्ही जेवणाचा आस्वाद घेत आहोत. मित्रांनो, आता आज आपण आमच्या एक बंधूंचे कलिंगड हार्वेस्टिंग आज चालू आहे. या ठिकाणी सगळं हे सकाळपासून आपले लोक आहेत, कामगार लोक, आणि हा एकत्र करून तो नंतर आपण त्या ट्रकमध्ये भरतोय. आता आपण इथे जी लोक आपली कामं करतात, आपले मित्र आहेत तिथे, हे बघा तुमचं एक किती वाजता चालू केलं? हे किती वाजता चालू केलं तुम्ही? 3 वाजता. काय कलिंगड काढणार होती का? किती लोक तुम्ही होते इकडे आज करायला? 15 लोक. जेवण झालं? आता वाजले किती बघा? 4 वाजले जवळ. जेवण आता 1 वाजता झालं ना? ओके ना. जेवण करून परत झालं. मग आता हे सगळं साधारण केव्हा पूर्ण होईल तुमचं? 7-8 वाजता. 7-8 वाजता ना? ठीक आहे. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे कलिंगडचं हार्वेस्टिंग झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवतो. हे कलिंगड त्या ट्रकजवळ जाऊन ते नंतर शॉर्ट आउट होते आणि तो चांगला माल तो आपले व्यापारी लोक घेतात. छोटा माल असतो तो ठेवतात, त्याला अर्धा भाव मिळतो. व्यापारी लोक घेऊन तिकडे बाजारामध्ये घेऊन जातात. मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो आता. मित्रांनो, आता आपण कलिंगडाची हार्वेस्टिंग बघितली. ती कलिंगड सकाळी 3 वाजेपासून आपले कामगार लोक काढतात. ती त्यांनी आता ह्या ठिकाणी एकत्र केलेले आहेत. एकत्र केल्यानंतर हे असे व्यापारी लोक येतात आमचे, आणि ते आमच्याकडनं हे शॉर्ट आउट करतात. त्यातला जो 20 ते 30% माल आहे असे शॉर्ट करतात. चांगला माल तेवढे ते घेतात. ठीक आहे. तो आम्ही हा जो माल जो असतो तो आम्ही नंतर दुसऱ्या कमी भावाने विकतो, आणि हा चांगला भाव ते घेऊन जातात. या दोघींना पण आमचे पाहुणे लोक म्हणजे बहीण लोक पण आता या ठिकाणी आलेले आहेत, सगळे बघतात. त्यांनाही मजा वाटते. हे पण शेती तज्ञ आहेत. हे आमचे हे पण आमचे सगळे सांभाळते, इंजिनिअरिंग म्हणजे सगळे. हे आमचे पाहुणे आहेत सगळे. सेपरेट. ठीक आहे. तुला सगळे पाठवलं. आज इथे सांग्या इथे आलेला आहात. तुम्हाला समजलं या ठिकाणी आम्ही हार्वेस्टिंग करतो, तर तुम्ही आलात त्या याच्याने. तुम्हाला किती वाजता तुम्ही इथे आलात आज? 10:30च्या दरम्यान इथे पोहोचलो. तर पूर्वी सगळं त्यांचं हार्वेस्टिंगचं काम चालू होतं. आता भर उन्हामध्ये ते लोक आज आताही काम करतायत. त्यांची जर मेहनत आणि एवढं हार्ड वर्क बघितलं तर खरंच त्यांच्या अक्षरशः त्यांच्या घामाचा पैसा आहे हा. त्या मानाने त्यांना जो मोबदला मिळतो तो खूपच कमी आहे, आणि ह्याचा गव्हर्नमेंटनी पण विचार करावा पुढे असं वाटतं. धन्यवाद. तुम्ही निदान आमचे व्यथा तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचली, आणि तुम्ही लोकांना सांगा आमची इथली लोक किती मेहनत करतात. 3 महिने अहोरात्र आम्ही काबाड कष्ट करून या ठिकाणी असं एक सोन्यासारखं पीक पिकवलं आहे, आणि आम्हाला त्याचा भाव एकदम कावडीमुळे मिळतो. तरीसुद्धा आम्ही तो आवडीने करत असतो, जेणेकरून आता रमजानचा महिना चालू आहे, लोकांना कलिंगड खायला मिळू दे, हे मिळू दे. आम्ही एकदम कवडीमुळे हा भाव दिलेला आहे. धन्यवाद.